संपूर्ण अभंग नामस्मरणावरच आहे. नामस्मरण कसं व्हायला पाहिजे आणि नामस्मरण केल्यानं काय साध्य होतं याविषयी माऊलींनी याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण आता पहिली ओवी बघूया. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण. आपण परमेश्वराकडे जायचे अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, तांत्रिक मार्ग आहे, अनेक मार्ग आहेत. सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आपण नामस्मरण प्रधान भक्तियोग या मार्गाची वाटचाल करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी वाटचाल करतो आहोत. या नामस्मरण मार्गाबद्दल बाबा वेलसरे असं म्हणतात की प्रापंचिक माणसाला बाकीच्या कठीण मार्गांपेक्षा नामस्मरणासारखे सोपे आणि निर्धास्त साधन नाही. कारण इथे चढण फार उभी नसल्याने घसरण देखील वेताचीच असते. आता मी माझ्या बाबतीतला अनुभव सांगतो की आपलं नामस्मरण माझं कसं होतं ते की सापशिडीसारखं असतं की जरा थोडं चांगलं मूड असेल, सगळं चांगलं चाललं असेल, नामस्मरण छान चाललंय असं वाटत असतं आपल्याला मनामधनं. किंवा काही आपल्यावर आपत्ती आली किंवा काही प्रसंग आला, काही कठीण प्रसंग आला की सापशिडीच्या खेळासारखं साप डिपेंडिंग ऑन आपत्ती किती मोठी आहे त्याच्यावर साप किती मोठा आहे ती घसरण होते. अर्थातच ही जी घसरण आहे ती फार होऊ देत नाही सद्गुरू. ती रोखतात, ते पुन्हा योग्य मार्गावर आपल्याला आणून सोडतात, पुन्हा आपली वाटचाल करतो. नाम वाटेने घ्यायला तर अतिशय सोपं आहे. म्हणून म्हणतात, माऊली म्हणतात, वाचेसी सुलभ रामकृष्ण. अत्यंत सुलभ असं हे आणि आपण ते वाचेने घेतो. आपण मौनी पद्धतीने घेतो, वैखरी पद्धतीने, पण ती वाचेनीच आहे, ती वाचत आहे. यामध्ये अडचण आणि अडथळा सगळ्यात मोठाचा असतो तो म्हणजे वृत्तीचा. आपली जी वृत्ती आहे ती देहबुद्धीला चिकटलेली आहे. आपण सगळं जे काही करतो, सगळा जो काय विचार करतो, इव्हन आपण जे नामस्मरण करतो त्या देहबुद्धीला धरून करतो. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपली ही जी देहबुद्धीला चिकटलेली जी वृत्ती आहे ती भगवंताला जाऊन चिकटलेली आहे. आणि नुसतं तोंडाने नाम घेऊन उपयोग काय जर ती देहबुद्धीला चिकटलेली असेल तर. आणि जे काही घडतं आहे आपल्या आयुष्यामध्ये, जे काही बरे वाईट घडत आहे आपल्या रोजच्या जीवनातले जे काही गोष्टी आहेत, हे सगळं भगवंताच्या इच्छेने घडतं आहे, त्याच्या कृपेने, त्याच्या शक्तीने घडत आहे. यावर आपण विश्वास ठेवून त्याच्यापासून वेगळे न राहता सतत त्याच्या स्मरणात राहावे आणि त्याचेच नाम घ्यावे, यात खरं सुख आहे असं महाराज म्हणतात. म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की मी नामस्मरण ही एक प्रोसेस म्हणून बघतो. त्याचा पर्पज काय आहे याकडे खूप वेळा आपलं दुर्लक्ष होतं. माझं तरी होतं. म्हणजे आपण कशा करता नामस्मरण करतो आहोत, आपण ज्याचं नामस्मरण करतो तोच सगळं हे करून घेतो आहे, तोच सगळं चालवतो आहे, हा भाव आपला राहत नाही. आणि त्यामुळे नुसतंच वाटेली नामस्मरण एक क्रिया म्हणून अर्धा तास नामस्मरण करायला पाहिजे बरं का. म्हणून अर्धा तास आपलं नामस्मरण म्हणजे आपण जसं रोज झोप घेतो किंवा कामाला जातो तसंच एक नामस्मरण करणं ही एक क्रिया घडते. तर कायिक, वाचिक आणि मानसिक भाव ठेवून हे नाम घेता आलं पाहिजे आणि सतत मनात हा भाव राहणं
आणि आपण जे नाम घेत आहोत ते कशाकरता घेत आहोत याचा विवेक जागृत असणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी होती, एक तर म्हणजे जाणीव आणि भाव. या दोन गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत की आपण कशाकरता घेतो याची जाणीव असणं आणि आपण हे परमेश्वराचं नाव घेतोय आणि तोच सर्व साक्षी आहे आणि त्याच्याच सत्तेने सगळं चालतं आहे, जे काही बरं वाईट करते याची जाणीव. या दोन गोष्टी सतत आपल्या मनात कायम ठेवून ते नाम घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि म्हणूनच मौली म्हणतात की हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. असा मनुष्य फार दुर्लभ आहे. तर दुसरी ओळी आपण बघूया. रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी साधली सकळ सिद्धी. त्याच्यामध्ये उन्मनी हा जो शब्द वापरलेला आहे हा उत अधिक मन समजून उन्मनी हा शब्द तयार. उत या प्रत्ययाचा अर्थ पूर्ण श्रेष्ठत्व असा आहे आणि मनाची सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. म्हणजे वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, यांच्याही पलीकडे जाऊन ही अवस्था मनाची आहे ती उन्मनी अवस्था. तर ती म्हणजे कोणती? ही परमेश्वराची संपूर्णपणे एकरूप होणं ही जी अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त कशी होणार? तर ती केवळ नामस्मरणानेच होणार. म्हणून माऊली म्हणतात रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. हे नाम सतत सतत घेत राहाल आणि कशा पद्धतीने? तर पहिल्या ओळीमध्ये जसं सांगितलंय तशी ती जाणीव आणि तसा तो भाव ठेवून जर तुम्ही सतत नाम घेतलं तर तुमच्या ही उन्मनी अवस्था तुम्हाला साधेल. गोंदवलेकर महाराज याच्यावर म्हणतात की नाम घेऊ लागलं की हळूहळू बाहेर धावणारं जे तुमचं मन आहे त्याची बाहेर धावण्याची इच्छा आणि गती कमी व्हायला लागते आणि मग त्याचा स्थूलपणा कमी होऊन ते सूक्ष्मात रमायला लागतं आणि हे अत्यंत सूक्ष्म स्वरूप असलेल्या भगवंताच्या ठिकाणीच ते शेवटी रमायला लागतं. अशी अवस्था झाली म्हणजे त्या साधकाला सर्व काही सिद्ध होतं. म्हणजे त्याला आणखीन काही मिळवायचं राहतच नाही. म्हणून तयासी लाभली सकळ सकळ सगळं त्याला काही मिळालेलं आहे. आता त्याला काही मिळवायचं राहिलंच नाही. तिसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. या ओळीमध्ये माऊलींनी 3 शब्दांची योजना केली आहे. सिद्धी, बुद्धी आणि धर्म. सिद्धी आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये साधायचं असतं काहीतरी. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने काही साधायचं असतं पण सगळ्यांना 3 गोष्टी निश्चित पाहिजे असतात की म्हणजे शांती, सुख आणि समाधान. हे सगळ्यांना पाहिजे असतं. आणखीन त्याच्यावर प्रपंचामध्ये प्रत्येकाला त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतात. तर नामस्मरणाने भगवंतापाशी आपण जसजसं जाऊ तसतशा या 3 गोष्टी आपल्याला साधायला लागतात. म्हणजे काय? सुख, शांती आणि समाधान याची प्राप्ती आपल्याला व्हायला लागते. दुसरा शब्द त्यांनी वापरला तो म्हणजे बुद्धी. बुद्धीचा वापर आपण कशाकरता करतो? तर ज्ञान मिळवण्याकरता आणि ते ज्ञान वापरण्याकरता. जेव्हा मन आणि बुद्धी आपलं एक होते त्यावेळेला आपल्याकडनं ते कार्य घडतं आणि ते बुद्धीच्या साहाय्याने घडतं आणि ते ज्ञान मिळवतं. आपल्या सगळ्यांमध्ये ज्ञान आहेच, ज्ञान नाही असं नाहीच. जर आपल्यामध्ये आत्माराम आहे तर ज्ञान हे असायलाच पाहिजे. पण आपल्याला आत्मारामाची ओळख नसते आणि ज्ञान जे आपल्यामध्ये आहे ते झाकलेलं आहे आणि नामस्मरणाने ते जे झाकलेलं ज्ञान आहे अज्ञानाचं जे पांघरून घेऊन ते अज्ञानाचं पांघरून तुमचं हळूहळू दूर होऊन मग तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं आणि आपल्या आत्मारामाची ओळख होते. धर्म. आता आपण रोजच्या आचरणामध्ये धर्म हा शब्द खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. धर्म आहे, अधर्म आहे,
सनातन धर्म आहे, स्वधर्म आहे, अनेक प्रकारचे आपण शब्द वापरतो. नीती अनिती, खरं खोटं, या योग्य अयोग्य, या सगळ्या गोष्टींचा आपण खूप उहापोह करत असतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये. पण नामस्मरणानं खरा धर्म काय म्हणजे स्वधर्म काय याचं आपल्याला ज्ञान होतं. तेव्हा माऊली म्हणतात की हरिपाठानं म्हणजेच हरिभजनानं, नामस्मरणानं या तिन्ही गोष्टी आपल्याला साधतात. कारण तुमचा जो हृदयस्थ सद्गुरू आहे त्याची आणि तुमची ओळख, आणि तो तुमच्याशी संवाद साधायला लागतो आणि या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान पाहिजे. सत्संगाचं महत्व सर्व संत महात्म्यांनी सांगितलेलंच आहे. माऊलींना अपेक्षित असलेलं नामस्मरण जे करतात त्या साधूंचा सहवास आपल्याला जर लाभला, आता आपल्याला प्रत्यक्ष सहवास नाही मिळाला, म्हणजे ज्याला आपण म्हणू की देहरूपाने, तरी पण त्यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे ज्ञान त्यांनी आपल्याला मांडलेलं आहे, त्यांचं जे आचरण आहे, याच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर मग जो प्रपंचाचा आपला जो दाह आहे, प्रपंचाचा जो कल आहे, तो निवांत होईल, शांत होईल. आणि मग माळिया नेमते नेले देवते निवांत केले, ही निवांत अवस्था आपली मनाची होईल. आता चौथी ओळी जी आहे त्या चौथ्या ओळीमध्ये त्यांनी म्हणलंय की ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. भगवंताचं नाम सतत घेत राहिल्यानं त्याचा ठसा, त्या नामाचा ठसा आपल्या हृदयावर, आपल्या मनावर, विचारांवर उमटतो. आणि मग जो आत्माराम आपल्या हृदयस्थ आहे तोच सर्वांच्या ठाई आहे, तोच सगळीकडे आहे, याचा प्रत्यय येऊन मग आपल्यामध्ये जे राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, हे वेदाले, हे सगळे जे दोष आहेत हे दुर्गुण आपल्यामधनं हळूहळू जातात. दया, क्षमा, शांती आणि प्रेम यांचा आपल्यामध्ये उदय व्हायला. आणि मग हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर, अशी आपली स्थिती होऊन धर्माचरण, सद्बुद्धी, सत्संग आणि नामस्मरण याच्या सहाय्यानं आपण परमेश्वराच्या जवळ राहायला. आम्हाला याच्यातला थोडासा जे काही कळलं ते सांगितलंय. आता निघालं सांगितलं काही चुकलं असलं तर माफ करा. आणि सदानंदनी हे थोडंसं वाचून दाखवल्यावरच म्हणजे प्रामाणिकपणे त्याला मी म्हटलं होतं की खरोखरच सुंदर सदानंदनी सगळी माहिती, आणि नुसती माहिती नाही पण प्रत्येक ओळीवरचा विचार अगदी सुंदर रीतीने सांगितलेला आहे. आणि त्याच्यात खरोखरच खूप काही मला ॲड करण्यासारखं नाही आहे, पण शब्दांची थोडीशी जरा सापशेरीसारखं वर खाली करून त्यातलं थोडंसं सार बघू. हरिपाठातला हा 16वा अभंग आहे आणि प्रत्येक अभंगाबरोबरच माऊलींनी हरिपाठ म्हणजे हरीचं स्मरण ह्या दृष्टीने आपली वाटचाल करत आणलेलं आहे. आपण पाहत गेलं प्रत्येक अभंग त्या त्या ठिकाणी पूर्ण आणि त्या त्या अवस्थेला साधन कसा पोचेल त्याप्रमाणे त्याच्यातला त्याला गुढार्थ, भावार्थ हा समजू शकतो. आता हा जो 16वा अभंग आहे हा अजून जर आपण बारकाईने पाहिलं तर ह्या अभंगातली एक खुबी लक्षात येते. आणि ती कुठली तर ह्या अभंगामध्ये काही शब्द जे आहेत ते माऊलींनी दोनदा वापरलेले आहेत. एकाच अभंगामध्ये हे शब्द दोनदा आले. बुद्धी, रामकृष्ण, सिद्धी हे जे शब्द आहेत हे तुम्ही पाहिले तर दोनदा माऊलींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. बुद्धी पहिल्या चरणात आलेला आहे, तिसऱ्या चरणात आलेला आहे. रामकृष्ण त्याचा पण लगेच जोडून दुसऱ्या ओळीमध्ये उल्लेख केलेला आहे. सिद्धीचा पण उल्लेख तसाच केलेला आहे. तर याचा अर्थ नक्की काहीतरी विशेष आहे. नाहीतर ज्यांना आपण माऊली, ज्यांना आपण ज्ञानेश्वर म्हणतो ते आपल्या अभंगामध्ये एकच शब्द दोनदा कशाला वापरते. माझ्यामध्ये कवी सुद्धा
तेच ते शब्द वापरायचे टाळतात, काहीतरी नाविन्य पाहिजे म्हटल्यावर. आणि माऊलींनी तर इथे दोनदा हे शब्द वापरले. म्हणजेच याचा अर्थ असा की ह्या अभंगांमध्ये ह्या शब्दांना जास्त महत्व आहे. आणि नुसतंच महत्व नाही आहे, तर पहिल्यांदा वापरलेला जो शब्द आहे तोच शब्द दुसऱ्यांदी म्हणजे अंतिम अवस्थेला तोच उपयोगी पडतो. सुरुवात हरिबुद्धीनी आहे आणि तीच बुद्धी आपल्याला कुठे घेऊन जाते हे माऊली दाखवतात. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. म्हणजे ज्या बुद्धीच्या साह्याने आपल्याला हरीचं स्मरण करायचं आहे तीच बुद्धी शेवटी हरीच्या मागे लागणार आहे, हरीला जाऊन मिळणार. जे नाम घ्यायचं आहे ते सुद्धा माऊलींनी सांगितलं आणि त्याच्यातनं जी अवस्था आपल्याला साधायची ती सिद्ध अवस्था आहे, ती पण माऊलींनी सांगितली आहे. पण ह्याच्याबरोबरच या अभंगावर अजून थोडीशी चर्चा करायच्या अगोदर माऊलींचा अजून एक हरिपाठातला आपण अभंग पाहिला होता. त्याच्यामध्ये माऊलींनी असं म्हटलंय, 12वा अभंग आहे तो, तीर्थ व्रत नेम भावे बिन सिद्धी. ह्या ठिकाणी परत हा सिद्धी शब्द आलेला आहे. आणि मगाशी सगळ्यांना विचार होता की हा सिद्धीचा अर्थ कुठल्या रूपाने माऊलींनी घेतला असेल. तर ह्या अभंगामध्ये पाहिलं तर माऊली म्हणतात, तीर्थ व्रत नेम भावे बिन सिद्धी वायाची उपाधी करी सिद्ध. म्हणजे ह्या ठिकाणी माऊलींनी सिद्धी हा भाग सुद्धा एक उपाधी म्हणून दाखवलेला आहे. आणि ह्या अभंगामध्ये सिद्धीची जागा एकदम त्यांनी बदलली. म्हणजे याचा अर्थ सिद्धी तीच आहे, फक्त जशी साधकाची अवस्था बदलते त्याप्रमाणे त्याची त्या सिद्धीकडे बघण्याची पण स्थिती, मनस्थिती ती बदलते. तर हा रेफरन्स एवढ्यासाठीच घेतलाय की आपण हा आधीचा अभंग पण पाहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला ह्या अभंगातला माऊलींना जो सांगायचा भाग आहे तो जरा जास्त सविस्तरपणे लक्षात. तर आता हा पहिला जो माऊलींनी सुरुवात केली आहे की हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. आता याचा कसा अर्थ लावणार आपण? एक गोष्ट माऊली अगदी उघडपणे सांगतायत की जगामध्ये सर्वात दुर्लभ गोष्ट ती कुठली आहे, आणि हे सांगणारे माऊली आहेत की ज्यांच्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती, ध्यान धारणा, आध्यात्मिक ज्ञान, साक्षात्कार, समाधी, चमत्कार, योग सामर्थ्य हे सगळे खेळणी म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्या अवतार कार्यामध्ये जर पाहिलं तर एक बाळ लेणी, बाळ खेळणी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे की निवृत्तीनाथांनी आम्हाला जे खेळायला साधनं दिली ती म्हणजे समाधी, तो म्हणजे हरिपाठ, ती म्हणजे गीता. असं असताना हेच माऊली आपल्याला सांगतायत की ह्या जगामध्ये एक गोष्ट दुर्लभ आहे की जी सहजासहजी आपल्याला मिळत नाही. आणि मग त्याच वेळी आपल्या लक्षात येईल की जी गोष्ट दुर्लभ असते, पटकन सापडत नाही, पटकन जगात उपलब्ध होत नाही, त्याची किंमत काय असेल, बरोबर की नाही? त्याच गोष्टीला आपण दुर्लभ म्हणू. ती दुर्लभ गोष्ट आहे म्हटल्यावर जेव्हा एखाद्याला ती मिळाली तर नक्कीच त्याची किंमत खूप मोठी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की कुठल्या गोष्टीची किंमत सर्वात मोठी आहे तर हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. त्या ठिकाणी तो नर महत्वाचा नाही, ती व्यक्ती महत्वाची नाही, त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेली जी बुद्धी आहे ती दुर्लभ आहे. जगात नर म्हणजे मनुष्य प्राणी, नर आणि मादी मधला हा फरक नाही आहे, तर नर म्हणजे मनुष्य प्राणी हे काही कमी आहेत का? मग ते दुर्लभ नक्कीच नाही आहे. मग दुर्लभ काय? हरिबुद्धी दुर्लभ आहे. आता हरिबुद्धी दुर्लभ आहे म्हणजे काय? हरीचं नाम सतत घ्यायचं अशी बुद्धी होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. आणि केवळ हरीसाठीच घेणं, संसारातल्या दुसऱ्या गोष्टींसाठी त्याचं नाम घेणं प्रापंचिक लोकांना सहज जमतं किंवा केलंच जातं. पण हरीसाठीच केवळ हरीचं नाम घेणं अशी बुद्धी. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मलाही वाटतं, विद्याने सांगितलं तेच वाटतं. ते केवळ परमेश्वरासाठी परमेश्वराचं नाव घ्यायचं ही बुद्धी दुर्लभ आहे. कारण आपण संसारातल्या समस्या दूर व्हाव्या म्हणून भगवंताचं नाव घ्यायचं बरेच. थोडस वेगळ्या
भाषेमध्ये आपण जर पाहिलं, वेगळी भाषा म्हणण्यापेक्षा माऊलींची, आपण काय वेगळी भाषा म्हणणार, पण माऊलींच्याच भाषेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर भगवद्गीतेमध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये बुद्धियोग सांगितलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे. जसा अभ्यास योगाला त्यांनी महत्व दिलंय, त्याचप्रमाणे त्यांनी बुद्धियोगाला सुद्धा तेवढंच महत्व दिलंय. कारण आज आपला जो काही उत्कर्ष आहे, आपली जी वाटचाल आहे, त्या सगळ्याच्या मागे कुठली गोष्ट असेल तर आपली बुद्धी. त्या बुद्धीला इतरांच्या बुद्धीचा मिळालेला सपोर्ट, ह्या सगळ्याच्या जोरावर आपली ही सगळी वाटचाल आहे, आपला हा सगळा उत्कर्ष आहे. आणि ह्या बुद्धीविषयी आपल्याला जर आठवत असेल तर हरिपाठामध्ये माऊलींनीच एके ठिकाणी सांगितलंय की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुर्जनी, एका हेशी राजे सकल सिद्धी. म्हणजे आपल्यापाशी असलेल्या बुद्धीचं खरं वैभव काय आहे? बुद्धी खऱ्या अर्थाने जी उजळली जाते, बुद्धीला आपण बुद्धिमान आहोत, आपल्याला नाही, बुद्धीला आपण बुद्धिमान आहोत असा अभिमान एकेच ठिकाणी होतो. तो कधी? तर जिथे तिची परमेश्वराशी आहे, त्यावेळी खऱ्या अर्थाने बुद्धी समाधान पावते की ज्यांनी मला बुद्धी दिली त्या परमेश्वराशी आजूबाजूने मिळाले. आणि मग तिथे बुद्धी विराम पावते, तिथे बुद्धीला समाधान मिळतं. त्याला माऊली बुद्धियोग म्हणतात. आणि त्याच दृष्टीने माऊली इथे म्हणतात की हरी बुद्धी जपे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे अंतःकरण युक्त नामस्मरण केलं पाहिजे, प्रेमपूर्ण नामस्मरण केलं पाहिजे, भावाला धरून नामस्मरण केलं पाहिजे, बुद्धीच्या साह्याने नामस्मरण केलं पाहिजे. जर बुद्धी स्थिर नसेल तर नामस्मरण स्थिर होणार नाही. नामस्मरण स्थिर करायचं असेल तर बुद्धीचा आधार घेऊन ते स्थिर केलं पाहिजे. म्हणजे अशा रीतीने जर आपण बुद्धीचा वापर केला, कशासाठी? नामासाठी, तर ते खरं नाही. आपल्याला नाम माहितीये, नामाचा उच्चार कसा करायचा माहितीये, नामाचं स्मरण कोणाचं हे माहितीये, मग राहिलं काय? का राम म्हटलं की परमेश्वराचं नाव आहे, कृष्ण म्हटलं की परमेश्वराचं नाव आहे, अशी वेगवेगळी देवी देवतांची नावं आहेत. तुम्हाला नाम लिहिता येतं का म्हटलं तर आपण आज लिहू पण शकतो, लिहून दाखवू एखाद्याला. हे कुठल्या देवाचं नाव आहे तर लगेच आपण चित्र पण काढून दाखवू, जेव्हा आपण सगुण भक्तीचा वापर करतो, उपयोग करून घेतो. मग अजून बुद्धीचं काम राहिलं काय? अजून कुठल्या बुद्धीची आपल्याला आवश्यकता आहे की जी माऊलींना अपेक्षित आहे? की त्याला माऊली म्हणतात की हरी बुद्धी जपे. तो प्राणी दुर्लभ. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला आपल्या वृत्तीनुसार, गुणधर्मानुसार, ज्या प्रमाणात आणि जशी बुद्धी मिळालेली आहे त्या बुद्धीला मी हरीचा जप करते असं वाटलं पाहिजे. बुद्धीने हरीचा जप करायचा नाही, आपल्या बुद्धीला ही प्रेरणा व्हायला पाहिजे की मी हरीचा जप करते. आज आपल्या बुद्धीला ज्या प्रेरणा होतात त्या सगळ्या प्रेरणा, विचार आणि विषय यांना धरून उमटणाऱ्या वृत्ती याच्याशी फक्त संबंधित असतात. आणि मग त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की मनात जे विचार येतील, मनात ज्या वृत्ती येतील, मनात जे भाव उमटतील, ते करत असताना त्याच्या मागे पुढे मी नामाचा आधार घेईन. सुरुवातीला नाम घेईन, शेवटी नाम घेईन. हा आपण आपल्या बुद्धीने केलेला विचार. आणि माऊलींना जी बुद्धी अपेक्षित आहे ती बुद्धी म्हणजे माऊली बुद्धीच्या आत्मारामाचा उल्लेख करताय. की ज्या आत्मारामाचा उल्लेख माऊलींनी या अभंगाच्या शेवटी केलेला आहे. काय म्हणतात त्या अभंगाच्या शेवटी? ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. पण हा आत्माराम कुठे आहे? ह्या आत्मारामाचे ठिकाण कुठे आहे? हरिबुद्धी, जो अभंगाचा पहिला शब्द आहे. जो पहिला शब्द आहे तो शेवटच्या शब्दाशी जोडलेला आहे. जिथनं माऊलींनी सुरुवात केलेली आहे
ज्या ठिकाणी महत्व दाखवलेलं आहे, जी गोष्ट दुर्लभ आहे म्हणून सांगितली आहे, ती दुर्लभ गोष्ट कुठली आहे? आज आत्मारामाची ओळख होणं. आत्मारामाचं खरं स्वरूप काय आहे? आत्मा खरा का राम खरा? का आत्माराम दोघेही खरे? का आत्मा आणि राम दोघेही एकच? असे जे काही प्रश्न असते आणि या प्रश्नांचा जो काही आपल्याला खुलासा करून घ्यायचा असेल, त्यासाठी आपल्याला ज्या बुद्धीची गरज आहे, त्या बुद्धीच्या साह्याने आपल्याला हरीचा जप करता आला पाहिजे. आज आपण आपल्या बुद्धीचा जिथे जिथे वापर करतो, जिथे जिथे उपयोग करतो, तो कशासाठी करतो? आणि क्षणभर जर आपण विचार केला की आपण अगदी सगळे व्यवस्थित परिपूर्ण आहोत, शरीर आहे, काया आहे, माऊली म्हणतात तसं काया आहे, वाचा आहे, मन आहे, पण बुद्धीच नाही. बुद्धीच्या साह्याने आपण क्षणभर कल्पना करतो की तीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे त्या जीवातला आत्माच गेल्यासारखं. म्हणून माऊलींनी त्याचा शेवट करताना आत्मारामाचा उल्लेख केलेला आहे की आज बुद्धी नाही तर आत्माराम नाही, बुद्धी नाही तर आत्मारामाची ओळख नाही, बुद्धी नाही तर आत्मज्ञान नाही, बुद्धी नाही तर आपल्याला भगवद्गीता समजणार नाही, बुद्धी नाही तर आपल्याला ज्ञानेश्वरी समजणार नाही, बुद्धी नाही तर आपण प्रापंचिक उत्कर्ष करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की बुद्धी हा आपला आत्मा आहे की जो आपल्याला आत्मारामाची ओळख करून देऊ शकेल. मग ह्या बुद्धीचा आपण परिपूर्ण रीतीने वापर केला पाहिजे, संपूर्ण बळानिशी वापर केला पाहिजे. कशासाठी? नामाचं स्मरण करण्यासाठी. आणि अशा रीतीने स्वतःच्या बुद्धीचा वापर करणारा मनुष्य प्राणी हा जगामध्ये दुर्लभ असतो, असं थोडक्यात माऊलींना सांगायचं. म्हणजे एके ठिकाणी माऊलींनी हे पूर्ण मान्य केलेलं आहे की जगामध्ये मनुष्य प्राणी जो आहे तो अत्यंत बुद्धिमान प्राणी, आणि ते सांगतानाच त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. कारण त्यांना माहिती आहे की मनुष्य प्राणी बुद्धीच्या साह्याने अनेक प्रकारचं उत्कर्ष साधणार, अनेक प्रकारचं वैभव हे मिळवणार, पण खरं वैभव काय याचा खुलासा, याची ओळख ते करून देतात. म्हणून या शब्दांकडे आपण जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. माऊली बुद्धी बुद्धी दोनदा म्हटले, रामकृष्ण दोनदा म्हटले, सिद्धी दोनदा म्हटले. मग आपल्याला थोडासा अर्थ लक्षात येईल. माऊलींना याच्यापेक्षा अजून जास्त सांगायचं असेल, परत आपण हा अभंग बघू, परत काहीतरी माऊली आपल्याला सुचवू, तोपर्यंत आपली बुद्धी वाढली असेल, सांगता येत नाही. ह्या चरणाचा दुसरा जो भाग आहे, वाचेसी सुलभ रामकृष्ण. वाचेसी सुलभ रामकृष्ण. परत वाचा हा शब्द का आला? का माऊलींनी वाचेवर एवढा भर दिला? नुसतं सुलभ रामकृष्ण म्हणायला हरकत नव्हती, काय जरूर आहे वाचा म्हणायची? कारण जे अंतःकरणात असेल तेच वाचेवर उमटणार. अगदी बरोबर. अंतःकरणात जे आहे तेच वाचेवरती उमटणार. पण ते उमटण्यासाठी आपण काय करतो? अंतःकरणात आणि मनामध्ये जे आहे ते बाहेर उमटण्यासाठी बुद्धीचा वापर केला पाहिजे. आज मी आपला निवांत बसलो, नुसता हसत बसलो, एकटाच बसून, आणि म्हटलं मनात किती मला छान दृश्य दिसतंय, काय काय वा 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 असं करत नुसता मी हसतो, एवढंच म्हटलं. उपयोग काय? काय ठरवतील लोक मला? बुद्धिमान नक्कीच, कोणी म्हणणार, कारण आहे ते सगळं मनात, मीच माझा आनंद घेतोय, ते वाचेतून प्रकट करता आलं पाहिजे. वाचेतून प्रकट करता आलं, आणि वाचेतून तेव्हाच प्रकट होऊ शकतं जर बुद्धीने आपल्याला आधार दिला तर. बुद्धीने जर मला साह्य दिलं, बुद्धीचं आणि मनाचं जर नातं जुळलं, तरच माझं मन ज्या गोष्टीचा आनंद घेत आहे ते मी प्रकट करू शकेन. आणि ते प्रकट करण्याचा मार्ग एकच आहे, वाचा.
आता परत त्याच्यात वाचा म्हटली तर त्याच्यात 2 प्रकार आहेत. हे थोडंसं आपण सायकोलॉजिकल वेनी जर म्हटलं तर व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. खुणेची भाषा पण तरी परत भाषाच ना, आणि ती व्यक्त करण्यासाठी तर सुद्धा बुद्धी पाहिजेलच ना. उद्या जर धरून चालू मी समजा बोलू शकत नाही असं झालं तर मी खाणाखुणा करून तुम्हाला सांगेन, पण खाणाखुणा सुद्धा अशा केल्या पाहिजेत की तुम्हाला काहीतरी कळेल त्यातनं. नुसतेच हात वारे करत राहिलो तर तरी समजणार. म्हणजे त्या खाणाखुणांना सुद्धा अर्थ आहे. म्हणजे त्या खाणाखुणा करण्यासाठी सुद्धा बुद्धीचा वापर आम्हाला केलाच पाहिजे, बुद्धीने सहाय्य मला केलंच पाहिजे. म्हणून माऊलींनी हा वाचा शब्द वापरला की प्रगट करण्याचा जो मार्ग आहे तो अत्यंत सुलभ आहे, तो अत्यंत सुलभ आहे. आणि मग असा विचार आपण केला पाहिजे की वाचेने आपण जे प्रगट करतो ते प्रगट करण्यासाठी आपल्याला बुद्धी सहाय्य करते. आणि माऊली काय म्हणतात, कोणाच्या सहाय्याने हरिपाठ करायचा, कोणाच्या सहाय्याने नामाचं स्मरण करायचं, बुद्धीच्या सहाय्याने. मग जी गोष्ट बुद्धीपर्यंत पोहोचावी असं आपल्याला वाटत असेल तर ज्या गोष्टीच्या सहाय्याने बुद्धी प्रगट होतीये त्या गोष्टीचा आपल्याला आधार घेतला पाहिजे. बरोबर की नाही? साधी गोष्ट आहे का नाही? बुद्धीमध्ये एखादी गोष्ट शिरावी आपल्या मुलांच्या बाबतीत, असं आपल्याला जेव्हा आपण प्रयत्न करतो किंवा आपल्याला वाटतं त्यावेळी आपण काय करतो, परत परत सांगतो. कशाच्या साह्याने सांगतो, वाचेच्या साह्याने सांगतो. खाणाखुणा करून काही होईल आउट ऑफ क्वेश्चन, पुन्हा सांगून पण काही होत नाही. म्हणजे तिथे पण आपले हात ठेवतो आपण. तशीच अवस्था आपल्या मनाची नामाच्या बाबतीत आहे. ओरडून ओरडून घ्या, मौनातून घ्या, हळूहळू पुटपुटत तुम्ही बसलात माझ्या शेजारी तरी माझं मन पळून जाईल. म्हणजे तशी मुलं तसं आपलं मन. त्यामुळे फार त्यांना नावं ठेवायला नको, फार आपल्याला नावं ठेवायला नको. पण म्हणूनच आपण आपल्या वाचेचा उपयोग केलाच पाहिजे. जसा त्यांच्या ठिकाणी करतो तसा आपल्या मनाच्या ठिकाणी सुद्धा ह्याच वाचेचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि आता असा विचार करू, थोड्या वेळ हे रामकृष्ण माऊली म्हटले, अनायसा माऊलींनी पण चरणाच्या शेवटीच ठेवलंय, म्हणून आपण पण जरा ते लांब ठेवू आणि असा विचार करू की वाचेने बोलायचं जर झालं तर अनेक गोष्टी आपण बोलतो, कितीतरी शब्द, कितीतरी गोष्टी. आता माऊलीने सुद्धा हे किती थोडक्यात सांगितलं तरी मी सुद्धा किती बोलतो. एवढ्या गोष्टी आपण बोलू शकतो. म्हणजे एवढी वाचा शक्ती आपल्याकडे आहे, आपल्या वाचेमध्ये एवढी शक्ती आहे, आपल्या वाचेमध्ये एवढं सामर्थ्य आहे, आपल्या बुद्धीमध्ये एवढी ताकद आहे की असे वेगवेगळ्या शब्दांची योजना आपण करू शकतो. मग असं जर आपल्या वाचेची, आपल्या बुद्धीची जर क्षमता असेल तर त्या वाचेला, त्या बुद्धीला रामकृष्ण म्हणणं किती जड आहे, किती अवघड आहे. अवघड आहे, सुलभ आहे. म्हणून प्रत्येक शब्द माऊलींचा नुसताच अर्थ नाही सांगत, त्याच्यात गुढार्थ आहे, त्याच्यात भावार्थ आहे आणि त्याच्यात सगळी मेथड, सगळी प्रोसेस की कशा रीतीने हे नामस्मरणाचं सुद्धा कार्य चालतं. नामस्मरण म्हणजे नुसतं आपण एका जागी बसू, तसं सदानंदच मगाशी म्हणला आपण अर्धा तास बसू किंवा 15 मिनिटापासून 20 मिनिटं, तसं नुसतं ते 15-20 मिनिटाचं काम नाही. सतत ही प्रक्रिया होऊ शकते, घडू शकते. आपण बोलणं बंद केलं असं कधी होतं का? सकाळी लवकर उठलं, आता एवढ्या लवकर काय बोलायला आहे असं म्हणतो कधी आपण? कधीच नाही. रात्री झोपायला उशीर झाला तर उशीर कधी नाही. म्हणजे बोलणं हे काय आपण सोडत नाही. मग जी गोष्ट आपण सोडत नाही, मग ते मनातल्या मनात बोलणं असो, बाहेर बोलणं असो, त्याच गोष्टीला पकडलं पाहिजे. तीच गोष्ट आपल्या नेहमी बरोबर आहे आणि हळूच त्या गोष्टीचं नातं नामस्मरणाशी जोडलं. म्हणून हा पहिल्या, खरं म्हटलं तर पहिल्या चरणामध्ये सगळं आलेलं आहे आणि पुढचे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुषंगाने ज्या चालत येतात त्या माऊली आपल्याला दाखवतात की रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी
आता ही फारच उच्च अवस्था आहे. उन्मनी जर आपण म्हटले तर अत्यंत उच्च अवस्था आहे. अध्यात्म किंवा आध्यात्मिक क्षेत्रातली आपण जर म्हटली, साक्षात्कार मार्गावरची जर म्हटली, तर उन्मनीच्या पलीकडे काही राहतच नाही. उन्मनी म्हटलं की सगळं संपलं, काहीच शिल्लक नाही, काहीच शिल्लक नाही. आणि ही मनाची होणारी अवस्था आहे. मन 4 अवस्थांमध्ये राहतं. तुम्ही माझी म्हणलं तर अगदी बरोबर आहे. जागृत अवस्था आहे, स्वप्न अवस्था, सुषुप्ती, तुर्य आहे आणि उन्मनी अवस्थेत मन राहत नाही. मन 4 अवस्था, जागृत, जागेपणाचा आनंद घेतो, स्वप्नाचा आनंद घेतो. सुषुप्ती अवस्थेत सुद्धा मन असतं, पण त्याला मूढ अवस्था आपण म्हणतो. पूर्ण मूढ अवस्था, काही त्या ठिकाणी समजत नाही. ज्याला आपण अगदी म्हणून वाटल्यास कॉन्शियसनेस अनकॉन्शियसनेस मधला ऍब्सोल्यूट अनकॉन्शियसनेस म्हणजे सुषुप्ती. की काही समजत नाही. काय झालं काही आठवत नाही, काही कळत नाही, काहीच नाही. तू होतास का तर ते पण आठवत. पण स्वप्नावस्थेमध्ये तसं नसतं, जागृत अवस्थेमध्ये तसं नसतं, किंवा निद्रेमध्ये सुद्धा तसं नसतं. उत्तम झोप लागली, सुंदर झोप लागली, हे कसं कळलं? म्हणजे याचा अर्थ असा की तो झोप घेणारा, त्या अवस्थेचा आनंद घेणारा कोणतरी सूक्ष्मपणे तिथे शिल्लक होता, म्हणून मी सांगू शकलो की काल झोप मला मस्त लागली. नाहीतर झोप लागली आणि तो आनंद जर मला मिळाला नसता तर मी दुसऱ्या दिवशी सांगू पण शकलो नसतो. ह्या सगळ्या अवस्थांमधली उन्मनी ही मनाची अत्यंत उच्च अवस्था आहे. आणि ती अशी अवस्था आहे की त्याच्या पलीकडे मनाचा उत्कर्षच होऊ शकत नाही. आज प्रपंचातला उत्कर्ष कशामध्ये आहे? अनेक गोष्टींमध्ये. असा काही तो आपल्याला मेजर करता येणार. ज्ञानामध्ये आहे, संपत्तीमध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वैभवामध्ये आहे, अनेक गोष्टींमध्ये आहे. आणि त्यावरनं आपल्याला म्हणता येईल की संसारातला प्रपंचातला उत्कर्ष साधला किंवा व्यवसायामधला उत्कर्ष साधला. पण ह्या उत्कर्षामध्ये मोठं होत जाणं आणि त्याची एकदम ऑपोजिट बाजू मनाच्या बाबतीत आहे. मन मोठं होत जात नाही, मन सूक्ष्म होत जातं. मनाचा मोठेपणा हा सूक्ष्म होण्यात आहे. पण मनाचा वापर जेव्हा प्रपंचामध्ये करायचा असतो त्यावेळी आपण काय म्हणतो? मनाने मोठं व्हायला पाहिजे. कारण प्रपंचातले जर सद्गुण संपादन करायचे असतील आपल्याला, किंवा सद्गुणांचा प्रपंचामध्ये वापर करायचा असेल तर मनाचा मोठेपणा पाहिजे. आणि अध्यात्मातला मोठेपणा जर आणायचा असेल तर मनाचा अत्यंत सूक्ष्मपणा पाहिजे. तिथे मन मोठं होऊन चालत नाही, ते सूक्ष्मच व्हावं लागतं. आणि ते मन जेव्हा सूक्ष्म होतं त्यावेळी मन हे मनाच्या पलीकडे जातं. कल्पना करता येणार नाही, अजिबात करता येणार नाही. कारण कल्पनाच आपण मनाच्या साह्याने करणार. आणि कल्पनाच ह्या गोष्टीची करतोय की मन मनाच्या पलीकडे जातं. आणि त्याला माऊली असं म्हणतात की मनाचं नख सुद्धा त्या ठिकाणी पोचू शकत नाही. मनाचं नख सुद्धा त्या ठिकाणी पोचू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये जेव्हा मन जातं त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. आणि ही अवस्था, ही अति उच्चतम अवस्था कशाने साधू शकते? रामकृष्ण नाम. आणि हे रामकृष्ण नाम कसं आहे? वाचेसी सुलभ. म्हणजे अत्यंत सोप्या गोष्टींनी अत्यंत उच्च अवस्था आपल्याला साधू शकते. काहीही परिश्रम करायला, काही परिश्रम करायला. तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी हा शब्द सुद्धा माऊलींनी 2दा वापरला. पहिल्या मागच्या एका अभंगामध्ये त्याला उपाधी म्हणून त्यांनी म्हटलं आहे. ती उपाधी कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे? तर जेव्हा एखाद्या गोष्टीची सिद्ध अवस्था होते त्यावेळी काय होतं? पूर्णत्व असते. पूर्णत्व येतं. अगदी बरोबर आहे.
म्हणजे एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण सातत्याने प्रयत्न करतो त्यावेळी त्या गोष्टीमध्ये आपण सिद्ध होतो आणि त्या गोष्टीचा उपयोग करता येऊ शकेल, त्या गोष्टीचा उपयोग करता येऊ शकेल अशी जी अवस्था तयार होते त्याला सिद्धी म्हणतात. म्हणजे सिद्ध होणं आणि त्या गोष्टीचा उपभोग घेणं, सिद्ध झाल्याचा उपभोग घेणं म्हणजे सिद्धी. ज्ञानेश्वरीत माऊलींनी एक शब्द वापरले, पाकसिद्धी. म्हणजे काय? तर अन्नपदार्थ शिजवून तयार झालेले आहेत आणि त्याचं सेवन करायला, त्याचा उपभोग घ्यायला आता ते तयार आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्यायला, एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्याच्या दृष्टीने ती तयार होते, आपण तयार होतो, त्याला सिद्धी म्हटलं. आणि पाकसिद्धी करू शकतो तो माणूस कोण? तो सिद्ध. म्हणजे अन्नपदार्थांची योजना करून आपल्याला त्याचा पूर्णपणे चांगला आस्वाद घेता येऊ शकेल अशा रीतीने जो रचना करतो तो सिद्ध. उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती डॉक्टर होते, काय जो सिलेबस मधला भाग असेल, 4 वर्षाचा असेल, 6 वर्षाचा असेल, पण प्रत्येक वर्षी शिकत 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 तो डॉक्टर ह्या पदवीकडे वाटचाल करत असतो. आणि एक क्षण असा येतो की तो डॉक्टर होतो. पुढं पुढं काय घडतं? पुढे शिकलेल्या गोष्टीचा उपयोग, शिकलेल्या गोष्टीचा उपयोग, तो ज्ञान सिद्ध झाला. कृती तो आचरणात आणायचं, हा आचरणात आणायचं. आचरणात आणलं, कृती केली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये सिद्ध झाल्यानंतर आपण ते आचरणात आणू शकलो की त्याची परिपूर्णता झाली. ती परिपूर्णता होणं म्हणजे सिद्धी. आणि ही परिपूर्णता झाली की तो माणूस एखादी गोष्ट तात्काळ दुसऱ्याला देऊ शकतो. आपण जे चमत्कार या दृष्टीने सिद्धी याच्याकडे बघतो तसं नाही, त्याच्यातला भाग तोच आहे. कारण ज्याच्या ठिकाणी योग सामर्थ्य आहे त्याच्या दृष्टीने सगळं तयारच झालं ना. आता फक्त आनंद घ्यायचा आहे, कोणाला घ्यायचा एवढीच तो वाट पाहत असतो. कोणाला जरूर आहे एवढीच तो वाट पाहत असतो. आणि जो व्यक्ती सिद्धी करतो त्याला आपण काय म्हणतो? सिद्ध. तर अशा पद्धतीने आपल्याला कशामध्ये सिद्ध व्हायचंय? नामाच्या स्मरणात. आणि नामाच्या स्मरणामध्ये कसं सिद्ध व्हायचंय की ते सिद्ध झाल्यानंतर काय होईल? आपल्याला सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे आपण चमत्कार करायला लागलो असं नाही. आपल्याला काय सिद्धी प्राप्त होईल? सुखी संतोषाने मिळावे, दुःखी विषादान बजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ही मनाची सिद्ध अवस्था तयार होईल. तोपर्यंत आपली सुद्धा वाटचाल, जर आपलं सिलेबस खूप मोठं असतं त्यामुळे खूप वर्ष लागतात सिद्ध व्हायला, पण हरकत नाही, वाटचाल चांगल्या दिशेने आहे. तोपर्यंत काही वेळा होईल सुख मनामध्ये धरावं, दुःख मनामध्ये धरावं, सुखाचा आनंद दाखवावा, दुःखाचा शोक करावा. पण जेव्हा हळूहळू आपण नामामध्ये तरबेज होत जाऊ, हळूहळू सिद्ध अवस्थेकडे जायला लागतो, त्यावेळी आपली बुद्धी ही सिद्ध अवस्थेला पोहोचेल. आणि अशा रीतीने सिद्ध अवस्थेला पोहोचेल की जेव्हा जेव्हा बुद्धीचा वापर करायचा आहे, जेव्हा जेव्हा बुद्धीच्या साह्याने प्रपंचातल्या गोष्टींकडे बघायचंय, त्यावेळी पहिल्यांदा बुद्धीमधलं जे स्पंदन असेल, बुद्धीमधलं जे स्फुरण असेल ते एकच असेल, रामकृष्ण. ते दुसरं कुठलंही नसेल. ह्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं. कारण आज जर आपण डोळे बंद करून जर बघायला लागलो की कुठे माझी बुद्धी, कुठे माझी बुद्धी, कुठे सापडेल आपल्याला बुद्धी? सदानंदलाच विचारलं पाहिजे. बुद्धी चालत नाही.
आपली बुद्धी मी भोवतीच फिरत असते. कशाभोवती? स्वतःभोवती मी भोवतीच फिरत असते. मी पण मग सापडेल कुठे आपल्याला? तुमच्याकडे आलो तर आम्हाला तुमच्या भोवती फिरावं लागेल. विचार आणि विषयाभोवती आपल्या कृतीतून प्रगट होते. म्हणूनच आपण काय म्हणतो, सगळीच उत्तर बरोबर आहे, सगळीच उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण लहानपणी ऐकलं असेल, मी तरी ऐकलंय, ते म्हणजे असं काय बुद्धीत प्रकाश पडला का? बरोबर का असं म्हटलं जात असेल? कारण सगळा प्रकाश बुद्धीचा आहे. अवतीभोवती बुद्धीच फिरते. स्वतःभोवती आपण का फिरतो? बुद्धीमुळेच फिरतो. विचारातनं प्रगट का होते? बुद्धीचाच प्रकाश आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की मी 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 हे जे स्पंदन आहे, हे जे स्फुरण आहे, ह्याच्या मुळाशी काय आहे? सगळंच बरोबर आहे. शब्द वेगवेगळे आहेत फक्त. कोणी अहंकार म्हणतात, कोणी बुद्धी म्हणतात, कोणी देहबुद्धी म्हणतात. मूळ उद्देश एकच आहे, बुद्धी. तेच एक स्पंदन आहे, तेच एक स्फुरण आहे. आणि तिथेच ही क्रिया घडली पाहिजे. त्या स्फुरणापाशी, त्या संवेदनेपाशी जाऊनच आपण नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे, किंवा त्या स्पंदनापर्यंत आपलं नाम जाऊन पोचलं पाहिजे. म्हणून हे दोन्ही मार्ग दाखवण्याची माऊलींनी ही शब्दांची रचना केली. आणि म्हणून ते पुढच्या ओळीत म्हणतात, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. जर आज आपण त्या स्थानापर्यंत जाऊ शकत नसू, आज आपल्या बुद्धीमध्ये तेवढी क्षमता नाही, प्रापंचिक क्षमता सोडून आध्यात्मिक क्षमता तेवढी नाहीये की ते पहिल्या ओळीमध्ये माऊलींनी म्हटलं की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व आत्मरूपा. त्याच आत्मारामाचा उल्लेख इथं पण केलाय. त्याच आत्मारामाची संवेदना जी होते त्याचाच उल्लेख पहिल्या ओळीमध्ये केला. आणि पहिल्या ओळीतच ज्ञानेश्वरी संपली, पहिल्या ओळीतच भगवद्गीता संपली. पण आपल्या बुद्धीचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये आपल्याला समजावं म्हणून पुढे 7,000 ओळ्या लिहाव्या लागल्या. पण हरकत नाही, माऊलीने आपल्याला होप्स भरपूर दिलेले आहेत. आणि म्हणूनच ते म्हणतात की सिद्धी झाली, बुद्धी झाली, धर्म झाला, हे शेवटी येतात कोणाच्या मागे? हरीच्याच मागे. आणि मग आता हा हरी हरी म्हणजे काय आहे? शक्ती आहे, सगुण रूप आहे, देव आहे, देवता आहे, अनेक अनेक रूप आहे. कोणी ओंकार म्हणतात, अनेक रूप आहे. पण ह्याच्याच मागे सगळं येणार. मग अशी म्हटलं तसं की वाचेने जर प्रगट करायचं झालं तर बुद्धीचंच सामर्थ्य पाहिजे. आणि बुद्धीच्या सामर्थ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर मग वाचीचंच सहाय्य घेऊ पाहिजे. जे बुद्धीशी जोडून आहे, जे वाचीशी जोडून आहे. व्यवहारात पण आपण तेच करतो. मोठ्या साहेबापाशी जाऊन जर पोचायचं असेल तर सुरुवात काय इंडियातली गोष्ट म्हटली तर त्या 10 रुपये, त्या 50 रुपये. मग तसंच जरा वाचीला गोडी लावायची. या 10 वेळा, या 50 वेळा, हळूहळू हळूहळू बरोबर ते मोठ्या साहेबापर्यंत, हरीपर्यंत जाऊन पोचेल. आणि आपल्याला पोचलं. कारण त्याला दुसरा मार्गच नाही, तिथंच जाऊन पोचलं पाहिजे. जसं माऊलींनीच उदाहरण दिलेलं आहे की सहस्त्र रश्मी सकाळी उगवला सूर्योदय की त्याचे अनेक हजारो लक्षावधी किरण ह्या पृथ्वीकडे धावत येतात. आणि काही किरणांना जर आपण म्हटलं की चला थांबा आज माझ्या घरी, कोणी थांबत नाही, कोणालाही आपण थांबू शकत नाही. आणि आपण जर ठरवलं की चला यांच्या मागोमाग जाऊ, तर कुठे जाऊन पोहोचू आपण? सूर्यापर्यंत जाऊन पोहोचणार. त्यांना दुसरी दिशाच नाही. ते काय असं नाही म्हणणार तर येतो तुला चंद्राकडे नेऊन सोडून, शक्यच नाही. ते जिथनं आलेले आहे तिथेच ते जाणार, जिथून प्रगट झालेले आहे तिथेच ते जाणार.
म्हणून माऊली वाचेचा एवढा आग्रह करतात की वाचा जिथनं प्रगट झालेली आहे तिथेच ती जाऊन विश्रांती घेते. वाचा जिथनं उगम पावते तिथेच जाऊन तिला विश्रांती मिळते. मग असं जर असेल तर त्या वाचेमध्येच मी माझी बुद्धी जोडतो, त्या वाचेमध्येच मी गुंतून राहतो. म्हणजे ती वाचा त्याच्यामध्ये हे नाम जोडलं की जेव्हा ती विश्रांती घ्यायला हरिपाशी जाईल उलट ती जास्त लवकर जाईल. कारण हरीचं जे नाम आहे, ज्या शब्दाने हरीचं आपण संवेदना म्हणा, स्पंदन म्हणा, जाणवून घेऊ शकतो, ते मी जोडलेलं आहे वाचेमध्ये. मग ती मला लवकर घेऊन जाऊ शकेल. म्हणून माऊलींनी परत एकदा रामकृष्णाचा उच्चार केलेला आहे. म्हणून माऊली हे आपल्याला परत परत सांगतात. आणि मग हे दोन दोनदा सांगण्याचं कारण काय? तर शेवटच्या चरणात ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. कुठल्या गोष्टी मनावर ठसल्या पाहिजे? एकदा सांगून ठसत नाही, परत सांगितल्या पाहिजे. मग परत कुठल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे? ह्या गोष्टींना माऊलींनी या अभंगामध्ये दोन दोनदा सांगून आपल्याला आपल्यासाठी या गोष्टी दोन दोनदा सांगितल्या की बुद्धी रामकृष्ण सिद्धी, बुद्धी रामकृष्ण सिद्धी, बुद्धी रामकृष्ण सिद्धी. बुद्धीचा वापर करा, बुद्धीच्या सह्याने रामकृष्ण म्हणा, सगळ्या गोष्टी सिद्धी पावतो, सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात. पण बुद्धीच्या सह्याने नामस्मरण करा. तर आणि ते वाचीशी सुलभ आहे. हा रामकृष्ण नामाचा जो ठसा आहे तो आपल्या मनावर बिंबला पाहिजे. आणि हा बिंबला की मग येणे दशा दिशा आत्माराम. आज आपल्या मनाची दशा काय? आज आपल्या बुद्धीची दशा काय? देहबुद्धी. 10 दिशा पळतात. मी तर 10 म्हटलं, मी त्या 100 म्हटलं. चांगलं आहे. म्हणजे इतक्या ठिकाणी ते धावतात. मग जर आपलं मन इतक्या ठिकाणी धावत असेल तर त्या मनाचं सामर्थ्य किती राहील? वाढेल का कमी होईल? कमी कमी होईल. शक्तीचा अपव्यय. शक्तीचा अपव्यय. हा साधा आपण प्रपंचातलं, व्यवहारातलं, व्यवसायातलं उदाहरण घेतलं तर आपण जे करतोय त्या गोष्टीपासून मनाची पांगापांग झाली. ज्या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे त्या गोष्टींशिवाय इतर गोष्टींकडे मन जर धावायला लागलं तर प्रपंचातला, व्यवसायातला, नोकरीच्या ठिकाणचा उत्कर्ष होईल का? नाही होणार. त्या ठिकाणी त्या गोष्टीचेच विचार करावे लागतात. आणि ज्या ठिकाणी ज्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे, ज्या ठिकाणी ज्या गोष्टीचा विचार करणं महत्वाचं आहे तो आपला धर्म असतो. उद्या जर व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन मी नामाची माळ ओढत बसलो तर ते धर्माला धरून आहे का नाही? अजिबात नाही. अजिबात नाही. अत्यंत चुकीची गोष्ट होईल ती. मी व्यवसायाच्या ठिकाणी गेलो, नोकरीच्या ठिकाणी गेलो आणि हातात माळ ओढत बसलो. नाम महत्वाचं आहे. रामकृष्ण ठसा. माऊली ओरडून ओरडून सांगतात मला सगळीकडे ठसा उमटवला पाहिजे. नाही, ही अधार्मिक गोष्ट झाली. ज्या ठिकाणी जी गोष्ट योग्य आहे आणि ज्या ठिकाणी ती गोष्ट योग्य रीतीने करण्यासाठी मला माझ्या बुद्धीचा वापर केला पाहिजे तो त्या ठिकाणी माझा धर्म झाला. यातला शब्द एकच की योग्य. कारण माऊलींनी विवेक म्हटले. म्हणजे त्याचा अर्थ असा की विवेकाच्या साह्याने जी गोष्ट ज्या ठिकाणी मी योग्य करत असेल आणि त्या वेळेला धरून, कारण माऊली म्हणतात अवसरोचित, ज्या वेळेला त्याच गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्यावेळी मला त्याच गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मग ज्या वेळेला मी अर्धा तास नामस्मरणाला बसून म्हणत असेल त्यावेळी माझ्या बुद्धीने, माझ्या मनाने कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे? खटाखट उत्तर माहितीच सगळं.
आणि चांगली गोष्ट आहे. आज हे उत्तर माहिती होण्याचं कारणच आहे की आपण प्रयत्न करतोय. भले 30 मिनिटातले 30 मिनिटं राहत नसतील, 3च मिनिटं राहत असते तरी हरकत नाही. कारण माऊली तेच म्हणतात की या आठान प्रहरा माझारी मोठके निमिषभरी देतो जाय. चित्त हळूहळू काढेल वेगे प्रपंच. ठीक आहे, आपल्याला हळूहळूच पाहिजे, कुठं घाई आपल्याला. एकदम अर्ध्या तासात उन्मनी साधली तरी पंचायत तसं पण नको. पण लक्ष एवढंच ठेवलं पाहिजे की जर मी 30 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिटं जर म्हटलं मी नामस्मरण करीन, तर 1 मिनिटं माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने नामच घेतलं पाहिजे. आणि असं जर नाम माझ्या बुद्धीने आणि मनाने 1 मिनिटं जरी घेतलं तरी माऊलींचे शब्द आपण खोडून काढू. तरी लगेच आपण माऊलींना जाऊन सांगू की तुम्ही म्हणता तसं दुर्लभ वगैरे काही नाही, 1 मिनिटं तरी ते सुलभ आहे. कारण 1 मिनिटं तरी हरिबुद्धी जपे तो नर मी झालं असं आपल्याला माऊलींना सांगता येईल. पण असं होत नाही, असं होताना माऊलींना दिसत नाही, म्हणून माऊलींनी तिथे दुर्लभ म्हटलं. पण हरकत नाही, आपण ते माऊलींचं चॅलेंज ऍक्सेप्ट करू. आता तुकाराम महाराज झाले, इतर संत झाले, परमेश्वराशी अगदी द्वंद्वयुद्ध पुकारल्यासारखे भांडले. तर आपण काही तसे भांडू शकणार नाही, पण आपण आपल्या बुद्धीने तरी भांडू ना. आज आपण बुद्धिमान आहोत सगळे, तर बुद्धीच्या सहाय्याने परमेश्वराशी भांडायची वेळ आली तर आपल्याला भांडता आलं पाहिजे. तिथे मागे पुढे पाहून चालणार नाही. कारण त्यांनीच दिलेली बुद्धी आहे, त्याचा योग्य वापर करून घेतला पाहिजे. आणि तो योग्य वापर सगळ्या संतांनी करून घेतला. म्हणून त्या अवस्थेला तरी आपल्याला दिसत. आपण आपल्या बुद्धीचा सुद्धा असा वापर केला पाहिजे. आणि असा जर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला की मग माऊली म्हणतात तसं की येणे दशा दिशा आत्माराम. मग कुठल्याही दिशेला का मन झाले ना, ते जोडलेलं आत्मारामाशी. आज आपण कुठल्याही दिशेने धावत सुटलो, आपल्याला श्वासोश्वास घ्यायला त्रास पडतो का? नाही. कुठल्याही दिशेला धावत आहे, अगदी मोकळं उपलब्ध आहे. तसाच हा आत्माराम आहे, सगळीकडे आहे. फक्त आपली बुद्धी जोडलेली राहिली पाहिजे. 30 मिनिटात जर 3000 विचार आले तर त्या 3000पैकी 3 वेळाच फक्त ती जोडलेली असते. तो भाग वाढला आणि तो वाढवायचं काम आपल्याला करायचं. आणि ते करण्याचं काम अत्यंत सुलभ आहे असं माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला एनकरेज करण्यासाठी, आणि नुसतंच एनकरेज करण्यासाठी नाही तर खात्रीलायक मार्गदर्शन करण्यासाठी जेव्हा माऊली पहिल्यांदा दुर्लभ शब्द वापरतात ते लगेच सुलभ काय हे पण आपल्याला सांगतात. जी सोप्यात सोपी गोष्ट आहे ती पण त्यांनी आपल्याला सांगून मोकळं केलं. दुर्लभ आहे म्हणून काही लपवून ठेवलेलं नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी आता आपल्या समोर क्लिअर आहेत. त्यामुळे फार सापशिडी व्हायची गरज नाही. आता सापशिडी पण खेळावी, पण ती सुद्धा किती 1 ते 100 इतकी, जास्त ते पण खेळत बसू नये. आता खेळायला देता आली पाहिजे. आपण सुद्धा खेळलो, पण नंतर आपण काय केलं, मुलांकडे ती पास केली. किंवा एखाद्याचा वेळ जात नसेल तर तू खेळ, तसं करता आलं पाहिजे. आणि आपण ठरवायचं की आपण ती किती वेळा खेळायची. त्याने सगळं आपल्या हातात आहे. असा हा माऊलींचा अभंग आहे हरिपाठातला.